आपण पाहत आहे झी 24 तास आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी शिल्पा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे। अचानक तब्येत बिघडल्यावर काय करायचं या विषयावर आज आपण चर्चा करतोय। आमंत्रित केलेला आहे डॉक्टर पुष्कर शिकारखाने यांना। त्यांची ओळख सुरुवातीला मी तुम्हाला करून देते। MD मेडिसिन आहेत, आरोग्य सल्लागार आहेत, हार्ट स्पेशालिस्ट आहेत। गेली 11 वर्ष या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत। दादर पश्चिम मुंबई इथे त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे, स्वतंत्र प्रॅक्टिस आहे। आपल्या स्टुडिओमध्ये सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया। हार्दिक स्वागत। नमस्कार। आजचा विषय वेगळा म्हणण्याचं कारण हेच आहे की दर दिवशी आपण जे चर्चा करतो कुठलाही एक ठराविक विषय आजार घेऊन त्याविषयी आपण बोलत असतो। मात्र कुठल्याही रोगामध्ये अचानक इमर्जन्सी आली की काय करायचं, दरदरून घाम फुटतोय, अचानक छातीत दुखायला लागलं, अस्थमा पेशंट आहे, त्याला दम लागायला लागला, श्वास घेता येत नाहीये, त्या अगदी मधुमेही आहे आणि त्याची शुगर अचानक लो झालेली आहे, बीपी लो झालेला आहे, बीपी हाय झालेला आहे, अशा वेळेला नेमकं काय करायचं? अगदी आत्महत्या करण्याचा कोणी प्रयत्न केलाय अशा वेळी सुद्धा वाचवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो? अर्थात तज्ञ डॉक्टरांकडे धाव आपण घ्यायलाच हवी, पण त्याआधी प्रथमोपचाराच्या माध्यमातून किंवा गुंतागुंत पुढे होऊ नये, जास्त कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ नयेत या अनुषंगाने आपण काय करू शकतो जाणून घेऊया। 1800222110 हा आमचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक आहे। आपण जरूर संपर्कात राहा। आम्ही चर्चेला सुरुवात करतोय। पुष्कर, विविध आजारांविषयी आपण बोलूया। सगळ्यात आधी कॉमनली छातीत दुखतं असं आपण जेव्हा म्हणतो त्याची विविध काय कारणं असू शकतात आम्हाला सांगा आपण। छातीत दुखणं हे अतिशय धोकादायक आणि भीतीदायक प्रकार असतो, कारण आजच्या माहितीच्या युगामध्ये साधारण सगळ्यांनाच हे माहिती झालंय की छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो। पण तो विचार सर्वप्रथम प्रत्येकाने करावा। पण इतर कारणामुळे छाती दुखू शकते। कधी कधी छातीत ऍसिडिटी सारखा गॅस झाला असेल तर त्याने सुद्धा छाती दुखते, किंवा खूप जास्त जर वेदना स्नायूंमधून होत असतील, कधी कधी फ्लू सारखा आजार असेल तर त्यात सुद्धा छाती दुखते, किंवा किंवा अन्ननलिकेमध्ये अचानक आकुंचन पावल्यामुळे सुद्धा छाती दुखू शकते, खोकल्याची तीव्र उबळ आली तरी छाती दुखते। तर अशी विविध कारणं आहेत, पण ही सगळी कारणं बाजूला ठेवून मी म्हणेन की सर्वप्रथम विचार करावा तर तो हार्ट अटॅकचा, आणि त्या अनुषंगाने जी काही पुढे उपचार करायचे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा तो घेणं आवश्यक आहे। बरं, इथे असं विचारेन की हार्ट अटॅकची कुठलीही हिस्ट्री नाहीये, केस हिस्ट्री नाहीये, आणि मेजर हार्ट अटॅक आला आणि एखादा माणूस आपल्याला जाताना दिसतो, तर यासाठी छातीत दुखण्याची कुठली कुठली लक्षणं ही हार्ट अटॅकची असू शकतात? म्हणजे इथे गंमत म्हणजे छातीत दुखणं सोडून इतरही लक्षणं ही हार्ट अटॅकची असू शकतात, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। कधी कधी नुसतंच छातीमध्ये कोंडल्यासारखं वाटणं, ज्याला बऱ्याच वेळा गॅस हे नाव दिलं जातं, आणि काहीतरी उपचार ऍसिडिटीचे केले जातात पण प्रत्यक्षात तो हार्ट अटॅक निघतो, किंवा दम लागणं, किंवा त्या व्यक्तीला गुदमरल्यासारखं वाटणं, दरदरून घाम फुटणं, किंवा त्या व्यक्तीला डोक्यामध्ये सुन्न झाल्यासारखं वाटणं, कधी कधी चक्कर आल्यासारखं वाटणं, अचानक थकल्यासारखं वाटणं, ही आणि अशी लक्षणं सुद्धा हार्ट अटॅकची असू शकतात। कधी कधी वेदना या फक्त हातात होऊ शकतात, किंवा कधी कधी फक्त जबड्यामध्ये वेदना होऊ शकतात। तर अशा स्वरूपातलं काही जर शंकास्पद घटना घडत असेल तर आपल्या डॉक्टरांना ताबडतोब संपर्क करून त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे। स्क्रोल मध्ये देताना सुद्धा आपण ऍस्पिरिनची गोळी पाण्यात विरघळून घ्यायला सांगितले, यामध्ये नेमकं कारण काय आपण बोलूया। प्रेक्षकांचा प्रश्न आपल्याला पुण्याहून येतो, आधी आपण फोन घेऊया। नमस्कार। नमस्कार, बोलताय? नमस्कार। हा नमस्कार, पुण्याला मंगल आपटे बोलते। हा बोला। मला असं विचारायचं की अचानक एखाद्या गोष्टी हवी, म्हणजे रात्री झोपल्या आणि एखाद्या पायातनं वायू गोळा सुद्धा येऊ शकतो, आणि तो गोळा आला की मग काय करावं सुचत नाही, आणि तो इतकं दुखायला लागतो काय काय वेळेला, आणि बाहेर ना आलं किंवा लगेच लोक आलेलं पाणी पितात, तर ते गुळ पाणी वगैरे प्यावं का? कितपत कसं काय योग्य आहे ते आपण सांगा। आलं लक्षात तुमचा प्रश्न? पायात अचानक गोळा आला, पुण्याच्या आहेत ना मंगळ, जिथे खूप हीट असते ना त्या भागामध्ये असे प्रॉब्लेम जास्त करून दिसतात। कोरडी आणि उष्ण वातावरण, का शरीरातून सॉल्ट सुद्धा निघून जात असतात, क्षारांचं प्रमाण कमी होतं, पाण्याचं प्रमाण कमी होतं, आणि अशा व्यक्तींना रात्रीचे क्रॅम्प्स येऊ शकतात। तर त्यामुळे शरीरातलं पाण्याचं आणि क्षाराचं प्रमाण पुरेसं ठेवावं। फक्त आल्या पाणी पिऊ नये, कारण शरीराचं तापमान थोडंसं थंड होण्यासाठी एक वेळ द्यावा, आणि त्यानंतर आवश्यक तेवढं पाणी प्यावं। रात्री खरंच अशा प्रकारे वेदना झाली तर उठून आपल्याला पहिल्यांदा पायाला थोडा मसाज करावा, आणि एखादी वेदनाशामक गोळी, म्हणजे पॅरासिटामॉल ही जी गोळी आहे साधारणतः बऱ्याच नावांनी मिळते, तर ती जर गोळी आपल्या एक आजीबाईच्या बटव्यामध्ये घरामध्ये ठेवली तर बऱ्याचशा वेदना कमी करण्यासाठी ती एक अतिशय सुरक्षित अशी गोळी आहे। प्रेक्षकांचा आणखी एक प्रश्न आपल्याला जळगाव इथून येतोय, आपण फोन घेऊया। नमस्कार, प्रज्ञा बोलताय? हॅलो मॅडम। हा बोला प्रज्ञा। मला डॉक्टरांना असं विचारायचं आहे,
अचानक आपला रक्तदाब वाढला हा. तर काय करायचं? फोन ठेव मॅडम. ओके ओके, तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण. रक्तदाब वाढणं ही घटना बऱ्याच वेळा आपल्याला समजत अशी नाही. म्हणजे रक्तदाब जर मोजण्याचं यंत्र असेल घरामध्ये तर ते नक्की येऊ समजू शकतं. शकतं. पण बऱ्याच वेळा लक्षणांच्या स्वरूपात जर बघितलं तर खूप घाबरल्यासारखं वाटणं, घाम फुटणं, डोकं दुखणं किंवा राग येणं, ह्याला सुद्धा रक्तदाब वाढणं असं म्हटलं जातं. तर जर रक्तदाबाचा जर रुग्ण असेल, माहिती असलेला रुग्ण असेल, तर अशा रुग्णांनी सर्वप्रथम शांत बसावं. मनाचं संतुलन राखणं हे कुठल्याही इमर्जन्सीमध्ये अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या व्यक्तीने स्वतः आणि त्याच्या घरातल्या लोकांनी सुद्धा मनाचं संतुलन राखायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा पॅनिकमुळे, भीतीमुळे जो असलेल्या आजाराचा तीव्रता अजून वाढते. बरोबर. तर त्यामुळे त्याला एक प्रकारचा दिलासा द्यावा. जे काही आपले डॉक्टर असतील त्यांचा नंबरावर ताबडतोब फोन करून त्यांच्याशी बोलावं. म्हणजे अशा प्रकारचे फोन नंबर सुद्धा एका योग्य जागी ठेवून पाहिजे, लिहिलेले पाहिजेत की जे आपल्याला पटकन सापडतील. आणि जी काही रक्तदाबाची गोळी आहे ती त्यावेळी घ्यावी की जेणेकरून तो रक्तदाब कमी होईल. शक्यतो अशा रुग्णांनी घरामध्ये रक्तदाबाचं यंत्रही ठेवावं आणि रक्तदाब कसा मोजायचा ह्याचं प्रशिक्षण आधीच घेऊन ठेवावं. बऱ्याच वेळा इमर्जन्सीच्या बाबतीत असं म्हणतात की अचानक प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण जी धावपळ करतो त्यापेक्षा पुढे ही इमर्जन्सी येणार आहे याची आधीच योजनाबद्धता ठेवली पाहिजे. तर त्याचा अधिक फायदा होऊ शकेल. बरं, मला त्या ऍस्प्रिन विषयी तुम्ही सांगावत. आणि आपण ऐकतो की एखाद्याला त्रास झाला आणि आपण इमर्जन्सी कार्डियक मसाज केला तर त्या माणसाचे प्राण वाचले, तर आपण सुद्धा प्रशिक्षण घेऊन असं देऊ शकतो का किंवा द्यावा का? आता हृदयविकाराचा झटका जेव्हा येतो तेव्हा काय होत असतं की जी हृदयाची रक्तवाहिनी असते त्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झालेली असते, पोहोचत नसतं. आता आपलं काम काय असतं की ती गुठळी त्यातून त्या ठिकाणून विरघळवायची. आणि आजपर्यंतच्या सायन्सच्या संशोधनातून असं दाखवण्यात आलंय की जर ऍस्पिरिन हे जे औषध आहे ते जर अतिशय लवकरात लवकर जर शरीरात पोहोचलं तर ते ह्या गुठळीला विरघळवू शकतं. तर त्यासाठी ही गोळी जी डिझॉल्वेबल फॉर्म मध्ये मिळते, जी पाण्याच्या जर पेल्यामध्ये टाकली तर ती विरघळते, तर ती गोळी त्यात टाकून ती विरघळवून ते पाणी आपण प्यावं. आणि ती जर गोळी पोटात गेली तर खरोखर जर हार्ट अटॅक येत असेल तर तो हार्ट अटॅक बऱ्याच प्रमाणामध्ये टळू शकतो. त्यानंतर मग डॉक्टर त्यांची जी काही उपाययोजना ती करतातच त्याच्यामध्ये. अशा वेळी दुसरी एक गोळी सॉर्बिट्रेटची गोळी घ्यावी की नाही घ्यावी याच्याबद्दल बरेच वादविवाद असतात. पण ही गोळी कधी कधी धोकादायक ठरू शकते कारण त्यांनी ब्लड प्रेशर अचानक उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे मला असं वाटतं जर शंका असेल, हार्ट अटॅक येतोय असं वाटत असेल तर अशा रुग्णाला ऍस्पिरिनची गोळी द्यावी. आणि इमर्जन्सी कार्डियक मसाज विषय काय? आता इमर्जन्सी कार्डियक मसाज हा केव्हा द्यावा लागतो की जेव्हा अतिशय सिरियस झालेला आहे पेशंट, ज्याला श्वासही घेता येत नाहीये, हाताची नाडी आपण मोजण्याचा प्रयत्न केला तर ती ठोक्याचे ठोके बंद पडलेत, आणि अशा जर माणसाला आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर त्यासाठी हृदयाचा हा मधलं जे हाड असतं त्या हाडावर अशा प्रकारे पंपिंग द्यावं लागतं. अशा व्यक्तीला नेहमी कडक भागावर झोपवावं आणि त्या प्रकारचं पंपिंग द्यायला पाहिजे. आणि कृत्रिम श्वासोश्वास जो आहे तो तोंडात तो द्यायचा असतो. पण हे अचानक नवख्या माणसाला जमणं कठीण आहे कारण हे कितीही दिसायला सोपं चित्रपटात आपण पाहत असतो तरी हे शक्य तरी ते खरंच ती वेळ जेव्हा येते आणि ती कोणावर येऊ नये, पण अशी जेव्हा खरंच येते वेळ तेव्हाची जी परिस्थिती असते ती अतिशय घाबरण्याची असते. तर असं जर प्रशिक्षण ह्यापूर्वी घेऊन ठेवलेलं असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि एक असं चांगला विचार मांडावा असं वाटतो की जर प्रत्येक इमारतीमध्ये एक दोन विशेष करून स्त्रियांनी, कारण आज मला माहितीये की आज स्त्रिया हा कार्यक्रम जास्त पाहतायत, स्त्री विशेष भाग चालू आहे आणि स्त्रिया ह्या दुपारच्या वेळी किंवा इतर वेळी सुद्धा घरी असतात, गृहिणी विशेष करून. तर तशा जर एक दोन गृहिणींनी जर अशा उत्सुकता दाखवून, उत्साह दाखवून जर हे प्रशिक्षण घेतलं तर त्याचा उपयोग अशा वेळी जर इमर्जन्सी आली तर ते होऊ शकेल. आणि त्याची जर माहिती जर त्या ठिकाणच्या कमिटीनी एकमेकांना देऊन ठेवली तर त्याचाही उपयोग स्वयंपूर्ण होतील, स्वयंपूर्णता होऊ शकेल. प्रेक्षकांचा आणखी एक प्रश्न ब्रह्मपुरी इथून आता आपण फोन घेऊया. नमस्कार, विजय बोलताय. विजय, प्रश्न विचारा. नाही, काही कारणाने संपर्क इथे होत नाहीये. बरं, एखादी व्यक्ती जर मधुमेही असेल, अचानक शुगर लो झालेले, भोवळ येते, चक्कर येते, तर अशा वेळेला त्यांनी काय करावं? आणखी काही विशेष लक्षणं सुद्धा आपल्याला आढळू शकतात का? बरोबर. रक्तदाब आता आपण बोललो तसं साखर हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा ट्रीटमेंट घेणारे मधुमेही असतात, जे गोळ्या घेतात, इन्सुलिन घेतात, अशा माणसांना रक्तातली साखर व्यवस्थित प्रमाणात जेव्हा ठेवण्याचे प्रयत्न चालू असतात ते करत असताना साखर प्रमाणाच्या खाली पण जाण्याची शक्यता असते. आणि असं होत असताना चक्कर येणं, घाम सुटणं, छातीत धडधडणं, हात थरथरणं
किंवा बेशुद्धता येणं हे असे विविध प्रकार होऊ शकतात. मी तर म्हणेन कधी कधी ह्यापेक्षा विचित्र प्रकाराचे रुग्ण आम्ही ट्रीटमेंट केलेली आहेत. जिथे मी हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा एकदा तर आमच्याकडे एक बाजूला लकवा आलेल्या पेशंटला खरं तर फक्त त्यांची रक्तातली साखर कमी झाली होती आणि आम्ही इंजेक्शनच्या मार्फत ती साखर दिली आणि त्यांचा लकवा क्षणार्धात बरा झाला. म्हणजे ते एक प्रकारची जादू झाल्यासारखी नातेवाईकांना वाटली. सगळेच लकव्याचे पेशंट ह्या ट्रीटमेंट बरे होतात असं नाही, पण अशी लक्षणं असू शकतात. तर म्हणून मी म्हणेन की ज्या कोणी मधुमेही पेशंटला एखादं विचित्र लक्षण दिसलं की ह्यापूर्वी ते झालेलं नव्हतं, तर ती साखर कमी झाली असं समजून भरपूर एक मुठभर साखर पाण्यामध्ये विरघळून त्या माणसाला प्यायला द्यावी. खरं असं करायला, पण हे करणं गरजेचं आहे. कचरतात कारण काय वाटत असतं की मधुमेही रुग्णाला साखर देणं म्हणजे आपण कधी महापातक करतोय असं एक साधारणतः भीती सगळ्यांच्या मनात असते. ती मी दिली तर काय नुकसान होईल का. तर मी म्हणेन की अशा डायबिटीसच्या पेशंटचा जर साखर काही क्षण वाढली जरी तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ती कमी होऊ देऊ नये आणि अशी ट्रीटमेंट वेळीच द्यावी. नक्कीच या अनुषंगाने आपण अधिक चर्चा करूया. आणखी बऱ्याचशा इमर्जन्सीज आहेत त्याविषयी बोलूया. एका अल्पविरामानंतर भेटूया. पाहत रहा झी 24 तास.